आपण खूप भाग्यवान आहोत की आपला जन्म भारतामध्ये झालेला आहे. म्हणजे तो क्षण मला अजूनही झोपेतून असं बघितलं की तो आठवतो. खरंच अंगावर शहार येणारी गोष्ट ती सर. फोटोग्राफी ही एक आर्ट आहे, कला आहे. तुमच्या कामामध्ये तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे की आज नाही उद्या काहीतरी माझं चांगलं होईल. पैसा सगळं काही नाहीये. काही गोष्टी समाजासाठी दिल्या पाहिजे, काही गोष्टी स्वतःसाठी केल्या पाहिजे. ही रिटायरमेंटची वेळ नाहीये, ही देण्याची वेळ आहे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये किस्से कहानियां विथ भिंगारे आर्ट्समध्ये. किस्से कहानियां विद भिंगारे आर्ट. आज आपण भेटणार आहोत आंतरराष्ट्रीय दर्जाची ख्यातनाम छायाचित्रकार बैजू पाटील यांना. नमस्कार. नमस्कार. बैजूजी, आपलं खूप खूप स्वागत. मला तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं की तुम्हाला आत्ताच मराठा समाज प्रतिष्ठानाचा दीपस्तंभ नावाचा पुरस्कार मिळाला. आमच्या प्रेक्षकाकडनं, आमच्या चॅनलकडनं खूप खूप तुम्हाला अभिनंदन. थँक्यू. आणि खूप कौतुक करावं असं वाटतं. काय वाटतं सर हा पुरस्कार मिळाल्यानंतर? ॲक्च्युली माझ्यासाठी तर हा खूप मोठा पुरस्कार आहे. कारण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला काहीतरी प्रूफ करून, काही ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायला लागतात, काही ठिकाणी म्हणजे एक्झाम्स होतात, इंटरव्ह्यूज होतात बरोबर. आणि तुमचं काम बघून मेरिट लिस्टवर तुम्हाला दिलं जातं. बरोबर. पण हा पुरस्कार एक सर्वसामान्य लोकांकडून मला भेटलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं महत्त्व खूप जास्त आहे. कारण प्रत्येकजण काही ना काहीतरी झटत असतो, प्रयत्न करत असतो आणि सगळ्यांच्या सहमताने तो पुरस्कार मला मिळाला आणि खरंच मला त्याच्याने खूप मोठं एक आपण काहीतरी काम करतोय याची एक पावती मिळाली आणि एक वेगळा अनुभव असतो, एक वेगळी एनर्जी देऊन जातो. बरोबर. हा पुरस्कार त्याच्यासाठी माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याच ठिकाणी खूप ठिकाणी वेगवेगळे हे पद्धत असते, पण एक सर्व म्हणजे न विचारता एकदम सरप्राईज तुम्हाला सरप्राईज. जेव्हा एखादा पुरस्कार मिळतो तो खरंच एक मोठी पोचपावती येते. ही तुमच्या कामाचीच पावती खरं म्हणजे. ठीक आहे, तुम्हाला फॉर्म भरावे लागले नसतील, तुम्हाला काही फॉर्मॅलिटीज कराव्या लागल्या नसतील, पण ही आजपर्यंत तुमचं काम बघून हा नक्कीच तुमच्या कामाची पोचपावतीच म्हणावं लागेल. बरोबर. सर, मला अजून असं विचारायचं आहे की आता आपण बघतो की फोटोग्राफी म्हटल्यानंतर प्रत्येकाला एकच गोष्ट आठवते, ती म्हणजे लग्नातली फोटोग्राफी. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? हम्म. सर्वसामान्यांना अजूनही माहीत नाही की या फोटोग्राफीमध्ये, या छायाचित्रणामध्ये असे अनेक विभाग आहेत, अनेक शाखा आहेत. ॲक्च्युली आपण ज्या कॅम्पसमध्ये बसलेलो आहोत हे MJ विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातलं, मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ आहे आणि तिथे हे डिपार्टमेंट ऑफ फोटोग्राफी आहे. अच्छा. मी माझा 35 वर्षाचा अनुभव होता आणि त्याचाच माननीय कदम सरांची इच्छा होती की बुवा तुम्ही काहीतरी विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. बरोबर. आणि डेफिनेटली मला पण खूप धक्के बसले होते शिकताना आणि अनेक विषय आहेत फोटोग्राफीमध्ये आणि तोच अनुभव नुसतं आपण घरी बसणे आणि खरी ही रिटायरमेंटची वेळ नाहीये, ही देण्याची वेळ आहे. बरोबर. तर त्याच हिशोबाने मी इथे जॉईन झालो आणि आज आम्ही महाराष्ट्रातलं टॉपमोस्ट फोटोग्राफी डिपार्टमेंट आहे आणि इथे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, वेडिंग फोटोग्राफी, फूड फोटोग्राफी, आर्किटेक्चर फोटोग्राफी, इंटेरियर फोटोग्राफी, अंडर वॉटर फोटोग्राफी असे अनेक वेगवेगळे विषय आहेत. नुसतं वेडिंग फोटोग्राफी नाही आहे. आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात तुम्हाला इतके विषय आहेत की ते विषय कमी पडतील. किड्स फोटोग्राफी आहे, अच्छा. मायक्रो फोटोग्राफी आहे. म्हणजे नुसता कॅमेरा घेतला तर तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. बरोबर. आणि हा कोर्स असा आहे की तुम्हाला जॉबची गरज नाही. तुम्ही तुमच्या
स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा व्यवसाय चालू करू व्यवसाय करू शकतात. शकतो. बरोबर. तर हा एकमेव असा हा कोर्स आहे. आम्हाला एक 2-3 प्रकार माहिती होते, पण तुम्ही बरेच आता सांगितले, की अंडर वॉटर फोटोग्राफी, किड्स फोटोग्राफी, फूड फोटोग्राफी, आर्किटेक्चरल फोटोग्राफी, म्हणजे खरंच भन्नाट आहेत. खूप प्रकार आहेत आणि त्याचं तुम्ही या ठिकाणी मुलांना शिक्षण देतायत, त्यांचा कोर्स चालवतायत. खरंच अभिनंदनीय बाब आहेत, की संभाजीनगरमध्ये MGM युनिव्हर्सिटीमध्ये हा एक वर्ल्ड क्लास फोटोग्राफीचं तुम्ही या ठिकाणी कोर्स आयोजित करता आणि मुलांना इथे शिकवता. नक्कीच अभिनंदन करेल मी MGM युनिव्हर्सिटीचं पण आणि सर तुमचंही, कारण तुम्ही तुमचा वेळ, तुमचा अनुभव या विद्यार्थ्यांना देतायत. तुम्ही फोटोग्राफीमध्ये आता काम करतायत, तर तुमचं जे काही पर्टिक्युलर क्षेत्र आहे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, ज्याला आपण वन्यजीव छायाचित्रण म्हणतो, तर या आगळ्या वेगळ्या शाखेकडं तुम्ही कसे वळलात? ऍक्च्युली आपण आपल्या छंदाकडे दुर्लक्ष करतो. बरोबर. आपण आपलं विचार करतो की काहीतरी व्यवसाय चालू करावा, काहीतरी 2 पैसे आपल्याला मिळाले पाहिजे. बरोबर. नक्कीच ते तर केलंच पाहिजे, पण आपला छंद जोपासला तर आपली जी क्रिएटिव्हिटी, आपलं जे काम आहे ते आपल्या कामामध्ये दिसतं आणि बरोबर. त्याच्यामुळे एक वेगळेपणा येतं. आणि जोपर्यंत तुम्हाला वेगळेपणा तुमच्या कामात येत नाही तोपर्यंत तुमची व्हॅल्यू नाही. तर बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही असेल छंद, मग तो फोटोग्राफी असेल, म्युझिक असेल, डान्स असेल, वाचन असेल, तर प्रत्येकाने ते केलं पाहिजे. त्याच्यातून खूप गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात, एनर्जी येते बरोबर. आणि तीच काम क्रिएटिव्हिटी तुम्हाला तुमचे जे काय डेली तुम्ही वर्किंग करता आहात बरोबर. त्याच्यामध्ये ते लक्षात येतं. आणि लक्षात आल्यामुळे मग तुमचं काहीतरी एक आर्टिस्टिकपणा, त्याच्यामध्ये ती कला ती दिसते आणि बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही 10 लोकांमध्ये एक वेगळेपणा तुमच्यात वेगळेपणा दिसतो. दिसून येतो. बरोबर. तर हा मोठा मेजर फरक आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने पैसा सगळं काही नाहीये. काही गोष्टी बरोबर. समाजासाठी दिल्या पाहिजे, काही गोष्टी स्वतःसाठी केल्या पाहिजे. आपण हम्म. कितीही केलं तरी कमीच आहे, पण प्रयत्न करत राहिलं पाहिजे, अपडेट राहिलं पाहिजे, कम्युनिकेशन राहायला पाहिजे. बरोबर. हा मोठा सगळ्यात फरक आहे. बैजूजी, खरंच खूप मोलाचा सल्ला दिला तुम्ही. कारण प्रत्येकजण आजकाल आपलं करिअर घडवायचं आहे, आपलं काहीतरी पैसे कमवले पाहिजे, 2 पैसे घरात आले पाहिजे, आपलं घर कसे चालेल, हा एक विचार ठेवतात. परंतु तुम्ही खूप चांगली गोष्ट सांगितली, की तुम्ही माणूस आहात आणि माणूस म्हणून तुमच्याकडे कुठली तरी एक क्रिएटिव्हिटी असतेच, बरोबर. जन्मजात असते. राईट. आणि त्या क्रिएटिव्हिटीला पैशामुळं तुम्ही कुठेतरी ती गोष्ट दाबल्या जाते आणि ती गोष्ट तुमची कुठेतरी आयुष्यामध्ये बाजूला राहून जाते. आणि जेव्हा केव्हा आम्ही तुमच्यासारखे छायाचित्रकार बघतो, पेंटर्स बघतो, तेव्हा कळतं की यार आपण आपल्या मनातली जी काही क्रिएटिव्हिटी होती, माझ्यातली जी क्रिएटिव्हिटी होती, मी कुठेतरी ती संपवली. बरोबर आहे. खूप छान सांगितलं सर तुम्ही. नक्कीच आमच्या प्रेक्षकांनाही ही गोष्ट भावली असेल. तुम्ही जे काही वन्यजीव छायाचित्रण करता, ज्याला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आपण म्हणतो, तर याबद्दल काय सांगाल थोडक्यात? आमच्या प्रेक्षकांना, बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की वन्यजीव छायाचित्र म्हणजे नेमकं काय असतं. ॲक्च्युली मी माझ्या मागच्या इंटरव्ह्यूमध्ये पण बऱ्याच ठिकाणी जणांना सांगितलं होतं की आपण खूप भाग्यवान आहोत की आपला जन्म भारतामध्ये झालेला आहे. एवढं सुंदर आपल्याकडे पक्षी आहेत, प्राणी आहे, निसर्ग आहे, थंडी आहे, ऊन आहे, पाऊस आहे, असे वेगवेगळे ऋतू आहेत, हजारो प्रकारचे पक्षी आहेत, प्राणी आहेत. तुम्ही जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात राहतात तेव्हा तुम्हाला लक्षात येतात की पक्षी कशासाठी जगतायत, ॲनिमल कशासाठी जगतायत. आणि एक छंद म्हणून मी जेव्हा सुरुवात केली, नो डाऊट फोटोग्राफी इज वाईल्ड लाईफ फोटोग्राफी इज अ व्हेरी डिफिकल्ट अँड मोस्ट एक्सपेन्सिव्ह हॉबी. खूप अवघड आहे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करणं. कारण पहिल्याच्या पण काळात बघा, श्रीमंत लोकांचीच ही हॉबी मानली बरोबर. जाते. पण स्वतःचं काहीतरी तुम्ही जिद्द ठेवली, इक्विपमेंट असलं म्हणजे सगळं काम होतं असं नाही. बरोबर. तुमची कला पण त्याच्यात दिसली पाहिजे. हम्म. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्रित होतात हम्म. तेव्हा ती वस्तू चांगली होते. बरोबर. वाईल्ड लाईफ मी मागच्या म्हणजे मला आज 30-35 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये. मी तेव्हा बघितलं होतं की वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये ॲक्शन फोटोग्राफी झालेली नव्हती, कारण त्यावेळेस निगेटिव्हचा जमाना होता. तुम्ही ऍक्शन म्हटल्यात, ऍक्शन फोटोग्राफी काय सांगता येईल? हा, नेमकं काय? ॲक्शन वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये ॲक्शन म्हणजे पक्ष्यांचे जे हावभाव होतात उडताना किंवा फाईट करताना, अच्छा, ते particular त्यांचे moment. जे बिहेवियर होतं बरोबर. ते कॅप्चर नव्हतं. नाही तर जनरली झाडावर पक्षी बसलाय, तो तसं फोटो photo काढलाय, झाला. झालं, हा. पण आपल्याला जसं दुःख आहे, आपल्याला जसं आनंद व्यक्त करायचा भावना, वाटतो, हा.
आपल्याला सुंदर दिसा असं वाटतं, तसं सेम बिहेवियर पक्ष्यांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आहे. अच्छा तर ते कॅप्चर झालेले नव्हते. अच्छा. तर मी तो थोडासा मला कुठेतरी तो दिसला गॅप हम्म, हम्म. दोघं फोटोग्राफीमध्ये. आणि मी विचार केला की आपण ऍक्शन फोटोग्राफी केली पाहिजे. हवेतले उडणारे पक्षी काढले पाहिजे, बरोबर. किंवा ते एखादं काही भक्षक पकडत असतील हा. किंवा मारामारी करत असतील अच्छा किंवा काही त्यांचे पंख क्लीन करत Clean करत असतील, असतील. असे अनेक गोष्टी आहेत. तर ते कॅप्चर करणं महत्वाचं होतं. आणि त्यावेळेस निगेटिव्हचा 2-2, 3-3 कॅमेरे ठेवायला लागायचे. ऍक्शन फोटोग्राफीसाठी वेगळा रोल यायचा. तर अशा खूप जास्त प्रॉब्लेम्स होते. मॅन्युअल फोकस होतं, ॲटो फोकस नव्हतं त्यावेळेस. अच्छा तर ते ऍक्शन काढणं पण खूप जास्त चॅलेंज होतं. तर अच्छा. मी 5 ते 10 वर्ष थोडासा अभ्यास केला. आणि मी म्हटलं थोडंसं कुठेतरी आपण हे केलं तर नक्कीच लोकांना आवडेल. आणि त्या हिशोबाने मी काम करत गेलो. आणि आज माझं ऍक्शन फोटोग्राफीमध्ये मी पक्ष्यांचा आणि ॲनिमल्सचा अभ्यास करूनच फोटो काढतो. आणि त्यांच्या ऍक्शन जे आजपर्यंत कोणी टिपलेल्या नाहीये अच्छा. ते काढण्याचा प्रयत्न करतो. पर्टिक्युलर असे मुवमेंटचे जसे तुम्ही म्हणले ऍक्शनचे हे फोटो काढले जात नव्हते का? नव्हते जात. कारण अच्छा. तेव्हा लिमिटेशन होतं. हा. हाय स्पीड रोल नव्हते, बरोबर. कॅमेरे एवढे नव्हते, हम्म. लेन्सेस एवढ्या हाय क्वालिटीच्या नव्हत्या. अच्छा. लिमिटेशन होतं. अच्छा थोडंफार एखाद 2 फोटो काढले ठीक आहे, हा. पण जसं पाहिजे तसे हा. कॅप्चर करता नव्हते येत. बरोबर. म्हणजे सर्वस्वी तुम्ही आपण म्हणतो तुम्ही वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतात, पण त्यातल्या त्यात परत तुम्ही ऍक्शन फोटोग्राफीमध्ये गेलात. हम्म. बरोबर. तर खूप चॅलेंजेस असतील ना सर, की तुम्ही जसं सांगितलं की त्यावेळेस 2 कॅमेरे वापरावे लागायचे, वेगळा रोल असायचा, म्हणजे ही सगळी आव्हानं तुम्ही स्वीकारली बरोबर. आणि या फोटोग्राफीत तुम्ही उतरलात. तर अजून कुठल्या कुठल्या अडचणी आल्या सर तुम्हाला हे करत असताना? वाईल्ड लाईफ मध्ये सगळ्यांना वाटतं की खूप जास्त इन्कम आहे, हम्म. खूप फोटोग्राफी सोपी आहे. हम्म. पण नाही, असं नाही आहे. कारण टेबल हा 4 पायाशिवाय जसं उभं राहत नाही, तसंच फोटोग्राफीमध्ये पण तुमच्याकडे इक्विपमेंट असणं गरजेचं नाही आहे. तुमची स्किल आणि तुम्ही किती इन्व्हॉल्व होत आहे, किती वेळ त्याच्यामध्ये स्पेंड करतायत. बरोबर. कारण हे वाईल्ड लाईफ पक्ष्यांचं जे बिहेवियर असतं हे नॅचरल असतं. आपण त्याला अरेंज नाही करू अरेंज नाही शकत. करू शकत. बरोबर. त्यांच्या मनाप्रमाणे होतात, कधी नाही होतात. म्हणजे अनेक फोटो आहेत की ज्याला ज्याला 1-1 वर्ष लागले, 4-4 वर्ष लागले ते पर्टिक्युलर ऍक्शन शूट करण्यासाठी. ऍक्च्युली मी शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत आई माझी शेती बघायची. अच्छा. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये कुंभारी म्हणून एक गाव आहे आणि तिथे भरपूर माझी शेती आहे. आणि जसं मी आणि माझी बहीण दर उन्हाळ्यात हे आम्ही सुट्ट्यांमध्ये जायचो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये. आणि मग तिथे जंगलामध्ये फिरणं, मग मुलांसोबत फिरणं, नदीत पोहायला जाणं, झाडावर चढणं, वेगवेगळे पक्षी बघायला, हे असं मला कुठेतरी आवडत गेलं. अच्छा. वाईल्ड फ्लावर्स होते, वेगवेगळे सुंदर झाडांची पानं, त्याच्यामधले डिफरंट शेड्स, हम्म. पण ॲनिमल्स, हे सगळ्या गोष्टी मला कुठेतरी असं ते अट्रॅक्शन वाटलं. बरोबर. आणि बुवा ते किती छान जगतात, किती फिरतात, हम्म. किती सुंदर त्यांचं आयुष्य आहे. हम्म. आणि ह्या गोष्टी माझ्या मते शहरामध्ये बघायला नाही मिळत. बरोबर. तर त्याच्यामुळे मला एक छोटासा मी कॅमेरा घेतला आणि माझ्या घरात अपोज होता कॅमेरा घ्यायला. अच्छा, अपोज केला हा, घरच्यांनी. माझा भाऊ एक डॉक्टर आहे, एक भाऊ इंजिनियर आहे. अच्छा. नाही नाही, तू फोटोग्राफी काय करतो बुवा, हा. म्हणून थोडे ओरडले. पण मला ती आवडच होती. मी स्पोर्ट्समन पण आहे. कधी कितवीचा काळ असेल तुमचा? हा, मी 10वी वगैरे मध्ये असेल, 10वीला. 9वी-10वी मध्ये असेल. आणि काळ कुठला असेल, साल कुठला असेल ते? वर्ष नाही एवढं आठवत मला. हा. पण म्हणजे मी 8वी-9वीत असतानाच मला सगळं चालू होत्या ह्या गोष्टी. बरोबर बरोबर. आणि मी खो खो पण खेळायचो. हम्म. पेंटिंगची आवड होती मला. तर मला वाटतं फोटोग्राफीमध्ये मी हे करता करता फिजिकल फिटनेस खूप महत्वाचा होता. अच्छा. तर मला तो जो खो खोचा एक स्टॅमिना होता, हा. भरपूर वेळ खेळू शकत होतो. आणि दुसरं म्हणजे मी पेंटिंग पण काढायचो. अच्छा. तर एक क्रिएटिव्ह कंपोजिशन काय म्हणतात, रंगसंगती काय असते, हा. हे थोडं असल्यामुळे मला फोटोग्राफी करायला सोपं झालं. सोपं झालं. आणि ती एक हार्डवर्क. आणि तुम्हाला माहिती आहे की मराठी माणूस हा कुठल्याही एक्स्ट्रीम लेवलवर राहू शकतो, प्रत्येक त्रास सहन करू शकतो. तोच बहुतेक करून माझ्यामध्ये तो गुण आला असावा. बरोबर बरोबर तर त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या वाटायला लागल्या. बरोबर. कारण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायला खूप जास्त दिवसभर तुम्हाला उन्हात उभा राहायला लागतं, पावसात उभा राहायला लागतं, डोंगरावर चढायला लागतं न खाता पिता. बरोबर. तर एक टफनेस खूप महत्वाचा आहे. हम्म. तर हाच थोडासा गुण असल्यामुळे
मला ह्या फोटोग्राफी क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली अच्छा. आणि मी ती सुरुवात केली हम्म. आणि ती आज सगळ्या लोकांना जगभरात आवडायला लागलेली. नक्कीच सर, तुम्ही आत्ताच खरंच तुमचं बालपण आणि तो काळ सांगितला तेव्हा डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी उभा राहिल्यात की तुमच्या बालपणात तुम्हाला एक आवड निर्माण झाली पक्ष्यांची, त्याच्यानंतर नदी नाले ह्याच्या काही गोष्टी आहेत, सुंदर सुंदर गोष्टी, ह्या तुम्हाला बघाव्याशी वाटल्या, एक इंटरेस्ट तुमचा एक मनातूनच तयार झाला. राईट. आणि त्यानंतर तुम्ही सांगितलं की तुम्हाला पेंटिंगची पण आवड होती आणि पेंटिंगमुळे तुम्हाला रंगसंगती कळाली, राईट. तुम्हाला खो खो मध्ये इंटरेस्ट होता, त्याच्यामुळे तुमचा फिजिकल फिटनेस चांगला राहिला. म्हणजे नक्कीच कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी जुळल्यामुळेच आज इतके मोठे बैजू पाटील आपल्यासमोर बसलेले आहेत. नक्कीच सर, खूप खरं म्हणजे तुम्ही त्या तुमच्या इंटरेस्टला दाबून न टाकता तो इंटरेस्ट तुम्ही बाहेर काढला. तुम्ही सांगितलं सुरुवातीला तुमच्या जे फॅमिली मेंबर्स होते त्यांचा थोडासा अपोज होता, राईट. पण तरी पण तुम्हाला कुठेतरी वाटलं की नाही, ही माझी आवड आहे, मला ही जोपासावी लागेल, यासाठी मला जे लागेल ते करावं लागेल. आणि त्यामुळेच कुठेतरी आज तुम्ही इतके मोठे जगविख्यात एक फोटोग्राफर झालात. खरंच खूप कौतुकास्पद बाब आहे की इतकं सगळं तुम्ही चॅलेंजेस स्वीकारलेत आणि कितीतरी अडचणी आल्या तरी तुम्ही त्याला सामोरे गेलात. तर सर, मला अजून असं विचारायचं आहे तुम्हाला की हा जो काही काळ होता तुमचा सुरुवातीचा काळ, जिथं तुम्हाला बरेचसे आव्हानं आली असतील, अडचणी आल्या असतील, याच्यावरती मात करत करत पुढे गेलात. पण पुढे गेल्यानंतर तुम्हाला कधी असं जाणवलं की आपण आता आपली जी फोटोग्राफी आहे तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणा किंवा जागतिक पातळीवर, नॅशनल लेवलला आपले फोटोग्राफ्स आपण पाठवले पाहिजेत, असं कुठं क्लिक झालं तुम्हाला? ॲक्च्युली मी पहिले छंद म्हणूनच करत होतो आणि मी ते माझ्यापर्यंत सीमित ठेवलेलं होतं. अच्छा. आणि मग जसं ते बाहेर निघायला लागलं, लोकांना ते आवडायला लागलं हम्म. आणि मग मला पण वाटलं की अरे हे लोकांना बघितलं पाहिजे, दाखवलं पाहिजे. बरोबर. कारण प्रत्येक जण जंगलात जाऊ शकतो असं नाहीये. बरोबर. आणि हे करत करत मी जेव्हा फोटो काढायला लागलो आणि लोक मला कनेक्ट व्हायला लागले आणि मला पण वाटलं की आपण काहीतरी वेगळं काम करतोय, म्हणून मी थोडंसं अभ्यासासाठी परदेशात गेलो. बऱ्याच ठिकाणी फिरलो, भारतामध्ये फिरलो, चांगले लोकांशी भेटण्याचा प्रयत्न केला, पण ते मी काही तिथे समाधानी झालो नाही. मला पाहिजे तसं ते ज्ञान म्हणा किंवा जी माझी वेगळं व्हिजन होतं ते काही मला जमत नव्हतं. पण मला थोड्याशा काही गोष्टी कळाल्या, नो डाऊट. पण मग मी स्वतःची एक काहीतरी वेगळी ओळख तयार करायचं म्हणून सायंटिफिक काम म्हणजे कॅमेऱ्याचे सेटिंग्स. कॅमेरा आज मिररलेस टेक्नॉलॉजी जी आहे एवढी ॲडव्हान्स झालेली आहे, एवढे एक एक फीचर्स त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. कारण एक फीचर बनवण्याला करोडो लाखो रुपये लागतात. बरोबर. आणि पिढ्याने पिढ्या जे रिसर्च करतात त्यांचं आयुष्य गेलेलं असतं. ते फीचर उगाच बनवलेलं नसतं. तर ते फीचर त्या ठिकाणी योग्य प्रकारे वापरलं गेलं पाहिजे. राईट. कारण आज 2 लाख 3 लाख 4 लाख रुपयाचा कॅमेरा येतो. बरोबर. तर ते बटन्स, तुमचे फीचर्स, कारण वेगळेपणा केव्हा वाटेल, कारण तुम्हाला ते माहिती असल्याशिवाय ते शक्य नाहीये. बरोबर. आणि आजकाल तुम्ही काहीही करू शकता, तुमच्या डोक्यात ते विचार पाहिजे, ते राईट. कॅप्चर करणं खूप महत्वाचं आहे. तर त्या हिशोबाने थोडासा अभ्यास केला, रिसर्च केला आणि मी आज निकॉन कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर आहे. खूप खूप अभिनंदन सर तुमचं. आज हा. गोष्ट कळाली आम्हाला ही हा. की तुम्ही निकॉन कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. राईट. फोटोग्राफीमध्ये 2 प्रकार आहेत, एक छंद करणं आणि कमर्शियल. जेव्हा कमर्शियल विजन ठेवतो आपण तेव्हा आपलं विजन चेंज होतं अच्छा. आणि पर्टिक्युलर टाइम मध्ये काढायचं असतं, त्याच्यामुळे टाइम बॉन्डिंग असते, तर त्याच्यामुळे लिमिटेशन. पण जेव्हा तुम्ही छंद म्हणून काम करतात तर त्याला वेळ दिला जातो आणि ते खरं काम निघतं. आणि जोपर्यंत तुम्ही इतिहास घडवत नाहीत तोपर्यंत तुमची व्हॅल्यू काही नाहीये. बरोबर. आजच्या जमान्यामध्ये प्रॅक्टिकल लोक फार कमी करतायत, बरोबर. नुसतं बघायचं काम करतायत. पण जो फील्डवर काम करेल तोच आज सक्सेस होणार आहे. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट करणार नाही तर डेफिनेटली त्याला तुम्हाला वेळ खूप द्यावा लागतो. आणि जगाच्या पाठीवर एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे, कारण फोटोग्राफीमध्ये सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन मी म्हणेन बाकी क्षेत्रांपेक्षा. कारण प्रत्येक लहान व्यक्तीपासून ओल्ड एज पर्यंतची व्यक्ती फोटोग्राफी करते आणि त्याच्यामधून एक फोटो काढायला तुम्हाला खूप जास्त चॅलेंज आहे. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही हे काम करून जेव्हा जगभरात आपलं नाव करतात, एखादा पुरस्कार घेतात,
मग त्यावेळेस वाटतं की खरंच आपण काहीतरी काम काहीतरी केलेलं काम आहे. केलं, बरोबर. तर त्याच्यामुळे हे असं करत करत जेव्हा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी चांगले लोक कनेक्ट होतात जगभरामधून, आणि मग याच्यानंतर मग असं वाटतं की आपण पण अजून काय नवीन काम करता येईल याच्याकडे माणूस दरवेळेस ओढत राहतो. बरोबर सर, खूप महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली. आम्ही सुद्धा कल्पना केली नव्हती की फोटोग्राफीसाठी किंवा जे काही तुमचा छंद जोपासायचा आहे तुम्हाला, त्यासाठी इतक्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात एकाच वेळेला. म्हणजे तुम्ही सांगितलं की तुम्ही परदेशात जाऊन सायंटिफिक पद्धतीने कॅमेरा कसा हाताळायचा हे शिकलात, आणि त्यातलं प्रत्येक फीचर्स हे काहीतरी कामासाठी दिलं, आणि ते फीचर तयार करण्यासाठी काही लाखो करोड रुपये खर्च केले जातात, राईट. आणि ते फीचर तुम्ही कुठं उपयोगात आणायचं ह्या गोष्टी तुम्ही शिकलात. खरंच म्हणजे विचार करण्यासारखी गोष्टी. आतापर्यंत कुणी विचार सामान्य लोक शक्यतो करत नाही या गोष्टीचा, की हे प्रत्येक फीचर आपण कसं वापरायचं म्हणून. बरोबर आहे. त्याचा तुम्ही विचार करून त्याचा अभ्यास करून सायंटिफिक पद्धतीने शिकलात. खूप मोठी गोष्ट आहे सर, आणि चॅलेंजिंग गोष्ट आहे खरं म्हणजे ती तुम्ही कंप्लीट केली. मला अजून असं विचारायचं आहे सर, की आता तुम्ही सांगितलं हा प्रवास तुमचा, की तुम्ही कसा कॅमेरा घेतला, फोटोग्राफी केली, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय ठिकाणी तुम्ही फोटो तुमचे दिलेत. मला असं विचारायचं की असा पहिला पुरस्कार जो म्हणता येईल तुम्हाला तुमच्यासाठी, हा कुठला होता आणि कुठल्या फोटोसाठी मिळाला, आणि तुमच्या काय भावना होत्या? बारबेटमध्ये निगेटिव्ह स्लाइडमध्ये काढला होता, आणि वन विभागाचा तो पुरस्कार होता. मी जेव्हा फोटो काढत होतो विद्यापीठामध्येच, म्हणजे मोस्टली अवॉर्ड विनिंग फोटोज आहेत हे औरंगाबाद संभाजीनगरच्या जवळचे फोटो आहेत. अच्छा, कारण मला तिथे वेळ देता येतो. बरोबर. एखाद्या जंगलामध्ये लिमिटेड एक 10 दिवस 15 दिवस तुम्ही जाऊ शकतात. बाकीच्या वेळेस मग कारण फोटो काढण्यासाठी सब्जेक्टच्या चारही बाजूनी तुम्हाला फिरता आलं फिरता पाहिजे, आलं फ्रीडम पाहिजे. फ्रीडम पाहिजे. तर तसाच मी तो विद्यापीठात बारबेट नावाचा पक्षी होता. तो आईला म्हणजे आई जेव्हा फूड घेऊन पिल्लांना खाऊ घालण्याचा तो क्षण होता, अच्छा, आणि त्यावेळेस तो मी काढला. अच्छा. पक्षी पण खूप हुशार आहे, कारण मी जेव्हा फोटो काढत होता तेव्हा तो डायरेक्ट येऊन त्याला खाऊ देत नव्हता. अच्छा, तो पहिले बघायचा की कोण आलेलं आहे. हा. मग पहिले मी रंगीबेरंगी कपडे घालून जायचो, तर त्यांना ते डिस्टर्ब झालं. डिस्टर्ब मग नंतर थोड्या थोड्या ह्या गोष्टी माहिती होत गेल्या की निसर्गाशी रिलेटेड कपडे घातले, हिरवे कपडे घातले किंवा चॉकलेटी कपडे घातले, तर त्यांना ते लवकर लक्षात नाही. लक्षात येत नाही. आणि जेव्हा तुम्ही सतत जातात तेव्हा त्या पक्ष्याला, प्राण्याला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो की की यांना आपल्यापासून काही धोका नाही, धोका नाही, धोका नाही, बरोबर. हेही काही करत नाही, येतात त्यांचं काम करतात आणि निघून जातात. निघून जातात. तो अनुभव मला भेटला, हा. आणि मग तो इमेज मी ती कॅप्चर काढली. 15-20 दिवस मला लागले होते ते, आणि तो काढल्यानंतर मला तो पहिला पुरस्कार तिथे मिळाला होता. वा वा, म्हणजे खरंच यातून एक गोष्ट कळाली की फोटो काढताना पक्ष्यांचं आपल्याकडे लक्ष असतं. एक्झॅक्टली. आणि त्यात जर तुम्ही सांगितलं की आपण रंगीबिरंगी कपडे घातले तर त्यांना डिस्टर्ब होतं, Right. त्यांना वाटतं हा शत्रू तर नाही, आपल्याला काहीतरी हमला वगैरे करेल. मग तुम्ही त्यानुसार तुम्हाला कळालं की आपण त्याच्याशी रिलेटेड कपडे घातले पाहिजे. एक्झॅक्टली. नक्की सर, खूप छान माहिती भेटली. तेव्हा निगेटिव्हचा जमाना होता, हा, रोल्स असायचे. रोल होते तेव्हा, कारण 36 रोल लिमिटेशन होतं. आजकाल डिजिटल सारखं नाही की अनलिमिटेड किती काढू शकतो. हा, आणि कार्ड नाही आवडलं तर डिलीट पण. तर कसं होतं, घरच्यातून पॉकेट मनी पण लिमिटेड होता. बरोबर. तर तुम्हाला 36 फोटो मध्ये 2-3 फोटो चांगले आले पाहिजे, हे खूप मोठं दडपण होतं माणसाचं. बरोबर आहे. आणि माझ्या मते जेव्हा दडपण असतं ना तेव्हा काम खूप छान होतं. प्रेशर माणसावर पाहिजेच, पाहिजे पाहिजे. एक एन्जॉयमेंट म्हणून वेगळं, पण जेव्हा तुम्ही काम करतात ते सिरियसली केलं पाहिजे. बरोबर. आपल्याला जेव्हा काम करतो आपण तेव्हा ते फोकस प्रॉपर करता येतं त्याच्यामध्ये. बरोबर. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही काम करत गेले तेव्हा काम करत येतो, अनुभव केला तुम्हाला येतो, तर त्याच्यातून वेगळेपणा आपोआप तयार होतो. आणि कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही असं एम नका ठेवू की मी एखादा फोटो काढेल आणि मी जगभरात माझं नाव करेल किंवा काही पैसे कमवेल. अच्छा. हे जेव्हा विजन ठेवतात तेव्हा ते तुम्हाला मिळत नाही. बरोबर. तर त्याच्यामुळे जे भेटेल ते भेटेल, प्रयत्न करत राहिले पाहिजे डेफिनेटली. आणि तुमच्या कामामध्ये तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे की आज नाही उद्या काहीतरी माझं चांगलं होईल, बरोबर. किंवा काहीतरी माझं वेगळेपणा आहे. कॉम्पिटिशन दुसऱ्यांसोबत नका करू, तुम्ही कॉम्पिटिशन स्वतःसोबत करा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही जलसी वृत्ती ठेवता तर ते थोडंसं तुम्हाला कुठेतरी ते डिसएडव्हान्टेज होतं तुम्हाला, आणि त्याच्यातून तुम्ही एक वेगळं व्हिजन तयार होतं. तर त्याच्यामुळे फ्री माइंडने काम करा, हार्डवर्क करा आणि ऑनेस्टली करा, हे सगळ्यात महत्वाचं आहे.
सर, पुरस्कार मिळाला तुम्हाला पहिला, तर कुठेतरी एक कॉन्फिडन्स निर्माण झाला असेल, एक आनंद Right. वाटला असेल, काय भावना होत्या तुमच्या? ऍक्च्युली मी जेव्हा काम करत होतो 10 वर्ष मी नुसतं काढलं आणि लोक हसायचे, हम्म. अरे काय करतोय हा, हम्म. विनाकारण पैसे वेस्ट करतोय, हम्म. हसायचे म्हणजे अच्छा, हा. कुठेतरी. पण मग मला लक्षात आलं की लोक प्रत्येक जण काम करतात नाही असं नाही, पण जेव्हा एक एक गोष्टी बाहेर यायला लागल्या आणि माझं पुस्तक मी जेव्हा काम केलं होतं, विजयजी दर्डा यांनी माझं काम बघितलं. अच्छा. योग बघा, मी जेव्हा क्रिकेटच्या मॅच मध्ये गेलो होतो फोटो काढायला, हम्म. तेव्हा त्यांनी म्हटलं की मला तुझं काम बघायचं आहे. बरं. आणि मी जेव्हा त्यांना दाखवलं तेव्हा माझं हे पुस्तक राजभवनमध्ये मुकेशजी अंबानी यांच्या हातून त्याचं प्रकाशन झालं. अच्छा. आणि 180 श्रीमंत भारतातले, हम्म. रतनलालजी टाटापासून माननीय सगळे, उद्धवजी ठाकरे, हम्म. सिंघानिया साहेब, हम्म. नंदूर, असे सगळे सेलिब्रिटीज त्या कार्यक्रमाला होते. अच्छा. आणि मी माझं त्यावेळेस निगेटिव्हचं काम होतं, खूप क्वालिटी वर्क नव्हतं, पण ऍक्शन फोटोग्राफी होती. हम्म. तर त्यांनी वाईल्डस्केप नावाचं ते पुस्तक पब्लिश केलं हम्म. आणि माझं सगळं ते कलेक्शन त्या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे पुस्तक फोटोचं कलेक्शन होतं का? येस येस. अच्छा, अच्छा. आणि मग त्यावेळेस आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील त्यांनी पण ते काम बघितलं, त्यांचं पत्र देखील मला आलं वा. की बैजूजी तुम्ही खूप चांगलं काम करतायत. आणि ते सगळं तो माझा सोहळा जेव्हा लोकांपर्यंत गेला हम्म. तेव्हा त्यांना कळालं की बैजू पाटील काय आहे. काय आहे म्हणून. बरोबर. आणि मला पण ते एक वेगळं एनर्जी आलं आणि आणि मी confidence- कॉन्फिडन्स होता. मी बरं रडायचो की अरे इतकं आपण पैसे खर्च करतोय, आपल्याकडे कोणाचं लक्षच नाही, काही नाही, फील व्हायचं खूप. हम्म. पण मग ते जेव्हा ते प्रसिद्ध झालं हम्म. आणि ते लोकांना आवडलं, तो आज ते जे बुक आहे फ्लाईटमध्ये बिझनेस क्लासमध्ये ठेवलं जातं, पूर्ण एम्बसीज आहेत भारताच्या, सगळे ऍक्टर्स आहेत, सगळ्या विद्यापीठात ते पुस्तक आज मानाने बघितलं जातं आणि ते अच्छा. लोकांना खूप आवडतं. स्वतः अमिताभ बच्चननी मला, साहेबांनी इन्व्हिटेशन देऊन मला ते मेसेज पाठवला की मी माझ्या मुलांना, माझ्या नातवांना पण ते पुस्तक अजूनही दाखवतं. तर असं एक छान वाटतं की यार खरंच आपण काहीतरी काम करतोय. बरोबर. आणि येणारी पिढी जी आहे हे बघून, आपण पण कोणाचं काम बघून मोठं झालेलो आहे, तर आपलं पण एक कर्तव्य आहे, काहीतरी देणं लागतं. हम्म. त्या हिशोबाने मी आज काम करत आहे. सर, तुम्हाला असं तुम्ही तर फोटोग्राफी करत होता आणि तुम्हाला असं कसं सुचलं की आपण ह्या सगळ्या फोटोचं कलेक्शन करून एखादं पुस्तक बनवलं पाहिजे आणि ते इतरांनाही दाखवलं पाहिजे, म्हणजे असं कुठेतरी वाटलं असेल ना तुम्हाला? नाही, माझं तसं धानीमनी काहीच नव्हतं. पण मला माहिती होतं की मी जे काम करतोय हे वेगळं आहे, वेगळे आहे. काहीतरी त्याला आज ना उद्या कुठे ना कुठेतरी वाव मिळेल. बरोबर. त्या हिशोबाने ते पुस्तक आज प्रकाशित झाले. अच्छा. आणि ते असे फोटो, त्यात जे फोटो होते ते तुम्ही इथं आसपासच काढले असतात? राईट. हो. आणि एकाच प्रकारचे होते की वेगवेगळे फोटो? नाही, सगळे त्याच्यामध्ये टायगर्सचे होते, एलिफंटचे होते, अच्छा. हिमालयन बर्ड्सचे होते, आपल्या जायकवाडी धरणातले होते, असे वेगवेगळे हा, सगळे बर्ड्स होते. सगळे बर्ड्स वगैरे. त्याच्यात एक पूर्ण कलेक्शन होते. अच्छा. नक्कीच सर, हे आम्हाला माहित नव्हतं, ही सुद्धा गोष्ट आमच्या प्रेक्षकांना कळणार आहेत. तुम्ही सांगितलं की ते राष्ट्रपती भवनमध्ये तुमचं त्या ठिकाणी प्रतिभाताई पाटील ज्या राष्ट्रपती होत्या त्यांनी पण तुमचं कौतुक केलं. अमिताभ बच्चन सारखे सुपरस्टार आहेत, त्यांनी तुमचे फोटोग्राफ्स त्यांना आवडलेत. सर, आता पुरस्कार जे मिळतात फोटोला, त्या पर्टिक्युलर छायाचित्राला, तर त्याचे काही फोटो असतात, वेगळे छायाचित्र असतात, तर त्याच्यामध्ये ते पुरस्कार जे दिले जातं, तर तो फोटो कसा निवडला जातो, की त्याला कुठले निकष लावले जातात आणि कसा तो पुरस्कार प्राप्त फोटो होतो, त्यात काय निकष असतात सर? अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलाय. आजपर्यंत मला हा प्रश्न कोणी विचारला नव्हता. धन्यवाद. काय असतं, सगळ्यांना काय वाटतं की आपला फोटो असेल किंवा आपला व्हिडिओ असेल हा आपण सगळ्यांपेक्षा वेगळाच आहे आणि असं काम कोणीच केलं नाही असं प्रत्येकाला वाटतं. बरोबर. आणि चांगला फोटो आपण डिसाईड नाही करू, हे लोकांनी डिसाईड केलं पाहिजे. डेफिनेटली जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल लेवलवर काम करतात तर इक्विपमेंट चांगलं असणं गरजेचं आहे. बरोबर.
क्वालिटी असणं गरजेचं आहे. कारण कॉम्प्रोमाइज नावाचा प्रकार नाही चालत इंटरनॅशनल लेवलमध्ये. आणि फोटोग्राफीमध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे जेव्हा अवॉर्ड विनिंग फोटो बघितले जातात त्याच्यामध्ये सावली नको, आय लेवलमध्ये फोटो पाहिजे, रंगसंगती चांगली पाहिजे, अच्छा. जे आजपर्यंत कोणी कॅप्चर केलेले नाहीये ते कॅप्चर पाहिजे, प्रॉपर डिस्टन्स, प्रॉपर वेदर, प्रॉपर लाइटिंग, प्रॉपर शटर स्पीड, अशा हजारो गोष्टी आहेत. अच्छा. आणि जेव्हा ते ह्या गोष्टी जुळून येतात तेव्हाच तो वर्ल्ड क्लास फोटो तयार होतो. बरोबर. आता मी जेव्हा एखाद्या इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करतो, 1-1 लाख 2-2 लाख जगातून फोटो येतात आणि त्याच्यातून पहिल्या 3 मध्ये फोटो येणं हे खूप मोठे पॅरामीटर्स असतात. मग त्याचं बिहेवियर, हे 10 लोकांची टीम असते. कोणी बिहेवियर स्टडी करणारा रिसर्चर असतो, कोणी टेक्निकल इक्विपमेंट काय वापरले आहे त्याचा असतो. एक जण सांगतोय की तुम्ही जी स्टोरी सांगितलेली आहे काढताना ती बरोबर आहे का नाही. आपल्या स्टोरी पण सांगायला लागते. हो, तुम्ही फोटो काढताना काय बिहेवियर होतं, की काय म्हणजे काय घटना घडत होती आणि तुम्ही काय म्हणून कॅप्चर केलं. कारण एक ऑथेंटिसिटी की ते त्याला मॅच होतंय का नाही. किंवा तुम्ही इंटरनेटवरून सरळ कॉपी केलंय आणि कॉम्पिटिशन मध्ये टाकलं, असं नाही होत. याच्यामध्ये एक रॉ फाईल असते, ती रॉ फाईल पण तुम्हाला सबमिट करायला लागते. कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एडिट नाही करता येत, मॅनिप्युलेशन नाही करता येत. तर ती फाईल पण तुम्हाला द्यायला लागते आणि स्टोरी पण द्यावी लागते. स्टोरी पण द्यायला लागते. त्याच्यानंतर मग आर्टिस्टिकपणा किती आहे त्याच्यामध्ये, त्याचे अँगल्स काय घेतलेले आहे तुम्ही, तो किती रेअर आहे, हे अशा सगळ्या पॅनल्स असतात आणि ते त्याच्या पद्धतीने मार्क देत जातात. आणि तुम्ही त्या स्टोरीमध्ये हे पण लिहिता का की माझा फोटो अशा दृष्टीने रेअर आहे, माझी स्टोरी अशी वेगळी आहे. बरोबर आहे. हो, ते मेन्शन करायला लागतं. मेन्शन करायला कारण त्यांना समजलं माहिती असतं. कारण प्रत्येक गोष्ट ही निसर्गाने कॅप्चर झालेली नाहीये. खूप घटना आहेत अजून की जिथे अभ्यास अजून झालेलाच नाहीये, ते बिहेवियर बघितलेलंच नाहीये. कारण एवढं मोठं विश्व आहे, प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी घटना घडतात. बरोबर आहे. इतकं मोठं जंगल आहे, जंगलाचे पशु पक्षी, त्यांची एखादी मुवमेंट मिस होते. बऱ्याच मुवमेंट मिस झाल्या असतील. तेच महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेस घटना घडतात पण आपण कॅप्चर नाही करू शकत. तर अशा या सगळ्या गोष्टीचं पॅरामीटर्स असतात आणि ते एक स्टँडर्ड असतं की कमी आयएसओ मध्ये ऍक्शन फोटोग्राफी करणं, लेन्स म्हणजे अंतर पक्षांपेक्षा नंतर खूप जास्त पण नको, जास्त जवळ पण नको, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि हे सगळं बघूनच तो जो बेस्ट फोटो आहे हा निवडला जातो. अच्छा. आज आमच्या प्रेक्षकांना या गोष्टी कळतील की खरंच आपण जेव्हा वर्तमानपत्रात बघतो की या फोटोला इंटरनॅशनल अवॉर्डमध्ये 3रं प्राइज मिळालं, 2रं मिळालं, आणि खरं म्हणजे 1लं, 2रं, 3रं यापेक्षा महत्वाचं आहे की तिथे लाखो फोटो आलेले असतात. बरोबर नाही सर? लाखो फोटोतून ती टीम जी आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातले ते दिग्गज लोक असतात. कोणी शटर स्पीड बघतं, कोणी कॅमेरा अँगल बघणार, अंतर बघणार, कोणी ती स्टोरी बघणार, तुमची जी स्टोरी आहे ती मॅच होते की नाही, म्हणजे सत्यता पडताळली जाते. आणि ज्याचं काम उत्कृष्ट आहे त्याला त्या ठिकाणी प्राइज मिळतं. आणि अशी उत्कृष्ट कामं तुमच्याकडनं खूप झालेले सर, तुमचं वेळोवेळी अभिनंदन करावंच वाटतं. आणि दुसरं मला असं विचारायचं सर की आता तुम्ही बरेचसे फोटो काढलेत, बरेचसे मुवमेंट कॅच केल्यात, तर अशी कुठली मुवमेंट तुम्हाला आठवते की ती कॅच करताना तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागलं, खूप त्रास सहन करावा लागला आणि नेचरशी खूप लढावं लागलं, असा एखादा फोटो, आणि नंतर तिला पुरस्कार मिळाला, असा एखादा फोटो सांगता येईल का सर? ऍक्च्युली वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करताना प्रत्येक वेळेस तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ चॅलेंज येतं. आणि ॲनिमलपेक्षा मोस्ट डेंजरस ॲनिमल असेल तर माणूस आहे. सगळ्यात त्रासदायक देणार माणूस म्हणजे माणूस. इथे म्हणजे मी MGM मध्ये आल्यापासून मला मागच्या 5 वर्षापासून लोक कळायला लागली आहेत. कारण इतके दिवस मी फॉरेस्टमध्येच राहायचो, पक्ष्यांच्या प्राण्यांच्या याच्यामध्ये राहायचो, आणि एक वेगळा अनुभव मला ॲनिमल्सची जेव्हा तुम्ही फोटो काढतात तर जसं सांगितलं बिहेवियर माहिती असणं गरजेचं आहे. आणि रिस्की फोटोग्राफी आहे ॲनिमल फोटोग्राफी करणं. वाईल्ड ॲनिमल्स माझ्यावर टायगरने अटॅक केलेला आहे, जंगली हत्तीने अटॅक केलेला आहे, रायनोने अटॅक केलेला आहे, सापाने अटॅक केलेला आहे. अशा असंख्य घटना घडत राहतात. तर तुम्हाला ते फेस करता आलं पाहिजे. तुम्ही समजा म्हणाल की नाही मला भीती वाटते, मी नाही फोटो, पण मग तुम्ही
काम नाही करू शकत. बरोबर. तुम्हाला रिस्क तर घ्यायलाच लागेल. कुठल्याही क्षेत्र असू द्या, तिथे तुम्हाला रिस्क घेतल्याशिवाय सर, काहीच मिळू आता शकत मी नाही. ऐकून मला खूप स्तब्ध झालो की टायगरने अटॅक केला, हत्तीने अटॅक केला, सापांनी पण अटॅक केला होता. मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच तुम्हाला फोटोग्राफी करावं लागत असेल. राईट राईट आणि राईट. काही काळजी स्पेशल प्रिकॉशन्स घ्यायला लागतात. घ्यावं लागतं का? कारण ॲनिमल हा माणसावर उगाच अटॅक नाही करत. जेव्हा त्याला वाटतं की आपल्याला याच्यापासून धोका आहे, भीती आहे. त्याच वेळेस तो अटॅक करतो. हम्म. कारण माणूस हा खाद्य नाहीच आहे. खूप बरोबर. लोकांचा गैरसमज आहे की एखाद्या टायगरनी बघितलं किंवा एखाद्या लेपर्डनी बघितलं आणि लगेच तो माणसाला खातो, अच्छा. असं नाही. अच्छा, जंगलामध्ये त्याला असंख्य गोष्टी आहेत खाण्यासाठी. पण जेव्हा एखादं पिल्लू त्याच्याजवळ असतं, हम्म. तेव्हा त्याला वाटतं की आपल्या पिल्लाला घेऊन जातील किंवा काहीतरी त्याला त्रास देतील बरोबर. किंवा मारून टाकतील, ही हा. भीती असते. आणि त्या भीतीपोटी तो तुमच्यावर अटॅक करतो. आणि तो अटॅक करण्याच्या पहिले पण तो तुम्हाला वॉर्निंग देतो अच्छा. की एक डिस्टन्स मेंटेन ठेवा, एक अंतर मेंटेन ठेवा. हा. ते तुम्ही मेंटेन ठेवलं तर नक्कीच ते तुम्हाला त्रास देत नाही. त्रास देतो. माझा एक इथलाच अनुभव मी तुम्हाला सांगतो. जायकवाडीमध्ये बार्बेट नावाचा एक पक्षी होता. बर. त्यांनी 3 पिल्लांना जन्म दिलेला होता त्या नेस्टमध्ये. आणि मी फोटो काढत होतो. कमीत कमी 15-20 दिवस झालेले होते. सतत मी सकाळ संध्याकाळ, एक हाईड असते पक्ष्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून, आणि त्यांना कळत नाही. नॅचरल झाड्या फांद्या वगैरे लावून तुम्हाला त्या झोपडीत बसावं लागतं, अच्छा. एक अंतर डिस्टन्स मेंटेन करून. कारण त्याची ऍक्टिव्हिटी ही नॅचरल व्हायला पाहिजे, Natural. आपल्याकडून त्याला त्रास नाही व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला 15 दिवस 20 दिवस आधी ती झोपडी लावून ठेवायला लागते. अच्छा, सुरुवातीलाच plan करावा लागतो. सुरुवातीलाच त्याच्यात हा. तुम्हाला बसता नाही येत. अच्छा. कारण मग त्याला लक्षात येत नाही की एकदम आपण गेलो सडनली तर ते डिस्टर्ब होऊन त्यांचं नेस्ट डिस्टर्ब होऊ शकतं बरोबर. आणि ते नेस्ट ते पिल्लं जे मरू शकतात. हा. तर हे काही गोष्टी एथिक असतात, काही प्रिन्सिपल्स तुम्हाला पाळावे लागतात. बरोबर. तो येतोय म्हणून तुम्हाला काही करता नाही येत, हा. हा. कारण तुमचे पण काहीतरी प्रिन्सिपल्स ठेवले पाहिजे. Principle ठेवले पाहिजे. बरोबर. कारण मग जेव्हा तो काढत असताना 15-20 दिवस झाले तो येत होता, पिल्लांना फळ खाऊ घालत होता. आणि अचानक माझं बहुतेक करून 16-17 दिवस काहीतरी झाले होते. 17व्या दिवशी एकदम शांतता झाली. अच्छा. आणि मला लगेच काहीतरी जाणवलं की इथे काहीतरी वेगळं होतंय. हा. हा. कारण माझा एवढा अभ्यास झालेला आहे, हो. पक्ष्यांच्या प्राण्यांच्या आवाजावरून लक्षात येतं की काय ऍक्टिव्हिटी होणार आहे, काय नाही होणार आहे. बरोबर. आणि जेव्हा एकदम स्तब्ध झाले, आवाज बंद झाला आणि काही पक्षी एकदम अटॅक करायला लागले, जोरजोरात चिवचिवाट करायला लागले, गोंधळ करायला लागले. आणि माझं कसं होतं, पूर्ण झोपडी पॅक असल्यामुळे मला फक्त ते नेस्टचं तेवढंच होल ओपन होतं, तिथून तेवढंच दिसत होतं, अच्छा. आजूबाजूचं काहीच दिसत काहीच नव्हतं. हा. पण मला लक्षात आलं की काहीतरी इथे घडतंय. वेगळं आहे, काहीतरी वेगळा पक्षी आलेला आहे, काहीतरी प्राणी आलेला आहे. अच्छा. तर मी ते थोडंसं थांबलो आणि चिवचिवाट वाढायला लागला. वेगवेगळे पक्षी त्या पक्ष्याला मदत करण्यासाठी यायला लागले. अच्छा. आणि जसं तो आला, झाडावर नाग आलाय, बाप. ब्लॅक कोब्रा आला हा. हा. आणि तो चढला. हा. चढल्यानंतर तो पक्षी सगळे त्याच्यावर, त्यांना काय असतं, सापांना लवकर स्मेल येतो हा. नेस्ट मध्ये जाण्यासाठी. बरोबर. आणि मग तो सैरावैरा तिथून तो नेमका तो फांदी माझ्या झाडाच्या वरच होती. अच्छा. पक्ष्याने त्याला टोचा मारून तो पडला अच्छा. आणि नेमका माझ्या लेन्सवरच पडला. वा. आणि तो एवढा चवताळलेला होता आणि वाईल्ड म्हणजे फार डिफिकल्ट. हो. मी पटकन कॅमेरा सोडला हा. आणि तिथून झोपडीतून बाहेर निघालो. बाहेर निघाले. म्हणजे तो क्षण मला अजूनही झोपेतून असं बघितलं की तो आठवतो. अशा असंख्य घटना घडतात. पण मला इथे एक रिअलाइज झालं की जेव्हा तुम्ही एखादं काम मनापासून करतात तर कुठल्या तरी कुणाच्या तरी ब्लेसिंग्स असतात, कुणाचा तरी एक आशीर्वाद असतो आणि त्याच्यातून तुम्ही सुखरूपपणे निघतात. नक्कीच. अशा अनेक गोष्टी माझ्यासोबत झालेल्या. ती एक खूप मेमरेबल इमेज आहे ती. आणि तो पुरस्कार मी म्हणजे त्यावेळेस तो फोटो काढला. अच्छा. आणि नंतर काढला का तो? नंतर परत काढला. अच्छा. आणि नंतर मग त्याला पुरस्कार देखील मिळाला. खरंच अंगावर शहारे येणारी गोष्ट होती सर. कारण इतकी म्हणजे परिस्थिती अशी झाली होती की नाग तुमच्या लेन्सवर आला होता. एक्झॅक्टली. खूप कमाल. म्हणजे या सगळ्या गोष्टीला, आव्हानाला तुम्हाला समोर फेस करायलाच लागतं. फेस करावं डेफिनेटली. लागतं. असं नाही की आता नाग आला म्हणून तुम्ही ती गोष्ट सोडली, हा. तुम्ही परत नव्याने गेलात बरोबर. आणि तो फोटो तुम्ही काढलाच. राईट.
सर आता मला असं विचारायचं की तुमच्याकडे बघून किंवा तुमचा हा इंटरव्ह्यू ऐकून आता बरेचसे फोटोग्राफर्स आहेत त्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण होईल की मलाही आता मला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायची असं वाटू शकतं. आणि जे नवीन युवक आहेत, जे तरुण आहेत, ज्यांना या फील्डमध्ये यायचं आहेत किंवा त्यांना आवड आहे, तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल सर? काय आजकाल सगळे मुलं करिअर ओरिएंटेड झालेले आहेत. अच्छा. मुलांचं प्रत्येकाचं एक एम फिक्स असतो हम्म. की पहिले कसं होतं, पॅरेंट्स नाही डॉक्टर झाला तर तू डॉक्टरच हो अच्छा. असं फोर्स होतं. पण आजकालच्या मुलांचे जे टार्गेट आहे ते फिक्स आहे. मुलांना माहिती आहे की काय करायचं. हम्म. ज्या मुलांना जे करायचं आहे ते मुलं त्याच फील्डमध्ये जातात. आणि आजकालचे पॅरेंट्स पण त्यांना फोर्स नाही करत. ही चांगली गोष्ट आहे खूप. हम्म. पण मुलांनी जाणीव ठेवली पाहिजे की आई वडील आपल्यावर जो खर्च करतायत, बरोबर. शेतकरी कुटुंबातील असतील, कुठल्याही कुटुंबातील असतील, तर ती एक जाणीव ठेवली हम्म. तर तुम्ही तुमच्या कामामध्ये डेफिनेटली एक कौशल्य तयार करू शकतात. बरोबर. आणि फोटोग्राफीमध्ये म्हणायचं तर मी सगळ्यांना सांगेन की 80% प्रॅक्टिकल आहे फोटोग्राफीमध्ये. बरोबर. जेवढं तुम्ही प्रॅक्टिकल कराल, जेवढ्या चुका कराल, चूक आज माझ्याकडून पण होते, तर ते तुम्हाला आपोआप लक्षात आलं पाहिजे. बरोबर. आणि हे क्षेत्र असं आहे की कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकतात. कसं सर, तुम्ही तर म्हणाला की या ठिकाणी खूप महागड्या वस्तू खरेदी कराव्या हो. लागतात, लेन्सेस घ्याव्या लागतात, बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात. मग स्वस्तात पण कसं करता येईल आपल्याला? ऍक्च्युली आता फोटोग्राफीमध्ये समजा आउटडोअरच फोटोग्राफी करायची असेल, हम्म. एखादं समजा तुम्हाला दुकान टाकायचं असेल, एखादं शोरूम टाकायचं असेल, हम्म. तर त्याला 50 लाख 60 लाख रुपये ते तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला लागते. बरोबर. शोरूम करायला लागतं, कंपनीला पैसे द्यायला लागतात, स्वतःची इन्व्हेस्टमेंट करायला लागते. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हम्म. पण फोटोग्राफीमध्ये असं नाही. हम्म. तुम्ही एक 2-3 लाखाचा 3-4 लाखाचा कॅमेरा घेतला तर तुमच्या घरातून तुम्ही हा व्यवसाय चालू करू सुरू शकता. करू शकतो. बरोबर आहे. हा, डेफिनेटली प्रोफेशनलपणा करायचा असेल तर एक ऑफिस पाहिजे, हम्म. थोडीशी इन्व्हेस्टमेंट, अजून 2-3 लाख रुपये, 5-10 लाखात तुमचं व्यवसाय चालू होऊ शकतो. अच्छा. आणि प्रॉफिट ऑफ मार्जिन फोटोग्राफीमध्ये खूप जास्त आहे. अच्छा. माझ्या स्वतःच्या दुसरे पण व्यवसाय आहे, हम्म. पण मी फोटोग्राफीमध्ये जेवढं कमवलं हम्म. ते इतर व्यवसायात नाही कमवलं. नाही कमवलं. कारण फोटोग्राफी ही एक आर्ट आहे, कला आहे. बरोबर. तिला चॅलेंज नाहीये. 5 रुपयाची गोष्ट तुम्ही 1 लाखाला सुद्धा विकू शकता. बरोबर. तर हे कुठे खूप मोठं एक ऍडव्हान्टेज आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही तुमचं प्रूफ करणं, इक्विपमेंट असलं म्हणजे सगळं तुम्ही झालं असं. सर्व नाहीये. बरोबर. इक्विपमेंट तुम्ही परचेस करू शकता, स्किल परचेस नाही नाही करता करू शकत. त्याच्या मागचा येत. इनबिल्ट तुमच्या रक्तामध्ये पाहिजे. बरोबर, त्या फोटो मागचा दृष्टिकोन तुमच्याकडे असतो. Exactly. ती दृष्टी, विजन तर जेव्हा तुम्ही हे सगळं शूट करतात बरोबर. तर त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी बघायला लागतात. बरोबर. आणि त्याच्यानंतरच तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलात हम्म. विद्यार्थ्यांनी आणि हार्डवर्क केलं हम्म. तर नक्कीच तुम्ही फोटोग्राफीमध्ये एक चांगलं करिअर बनवू शकतात. बरोबर. सर, आता तुम्ही आत्ताच सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन केलं, पैसे कमवलं असं म्हटलं तुम्ही. मला असं विचारायचं सर, ही जी काही आता येणारी नवी मुलं आहेत आणि ती जर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतायत तर त्यांना त्यातून कसा पैसा मिळू शकतो, ते पैसे कसे कमवू शकतो? ऍक्च्युली मी जसं पहिले सांगितलं, खूप लोकांना वाटतं की वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये खूप कमाई आहे. अच्छा. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये कमवणं काही नाही, गमवणं आहे. अच्छा. माझा दुसरा जो व्यवसाय आहे त्याच्यातून मी पैसे जनरेट करतो हम्म. आणि मग वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतो. अच्छा. पण जसं पहिले सांगितलं हम्म. की माझं वाईल्ड लाईफमध्ये जो नाव झालेलं आहे, हम्म. एक वेगळी कम्युनिटी तयार होते तुमची, चांगले लोक तुमच्याशी कनेक्ट होतात. बरोबर. आणि त्याचा तुमचा दुसरा जो व्यवसाय करतायत तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं ऍडव्हान्टेजेस ऍडव्हान्टेज मिळतं. बरोबर. बिझनेस, त्याचा एक ऍडव्हान्टेज मिळतं. बरोबर. भारतामध्ये वाईल्ड लाईफ करणं डिफिकल्ट आहे खूप, हम्म. कारण तेवढा स्कोप नाही आहे. पण हम्म. परदेशामध्ये खूप जास्त स्कोप आहे. हम्म. परदेशामध्ये काही कंट्रीज हम्म. तुम्हाला प्रोत्साहन देतात की नाही तुम्ही 24 तास तेच काम करा, अच्छा. बाकीचं सगळं आम्ही बघून घेऊ, तुमचं फॅमिलीचं, मुलांचं शिक्षण, हम्म. जे काय फायनान्शियल कंडिशन असेल ते तुम्ही हम्म. गव्हर्नमेंट करतं. पण आपल्याकडे तसं नाही. तसं नाही. बरोबर. आपल्यालाच फोटोग्राफी करायची, मुलाला पण आपल्याला शाळेत सोडायचंय, दळण दळायलाही आपल्याला जायचंय, लाईट बिल भरायलाही आपल्याला जायचंय. ह्या बरोबर. सगळ्या गोष्टी करून करणं हा. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये एक त्याच्याकडे छंद म्हणून तुम्ही बघा. बरोबर.
सर मला आणि विचारायचं त्याचं तुम्हाला रूपांतर तुमच्या कामामध्ये एक वेगळा ओळख तयार राहते. या आपले जे वाईल्ड लाईफचे फोटो आहेत याला कुठं असं मागणी असते का कुठे पर्टिक्युलर एखाद्या समजा मग एखादी कंपनी म्हणावा किंवा एखादं मॅगझिन असेल अशी लोक याची मागणी करतात का हो फोटोची? आहेत. तुम्ही स्वतःचं एक कॅलेंडर बनवू शकता. वेगवेगळ्या कंपन्यांचे जे आहेत ते वाईल्ड लाईफचे फोटोज तुमच्याकडून विकत घेतात. अच्छा. पण ती एक छोटीशी अमाऊंट मिळते तुम्हाला, पण त्याच्याने तुमचं नाव होतं. नाव होतं बरोबर. नाव होतं. परदेशामध्ये आज लाखो करोडो कॉम्पिटिशन आहेत. हम्म, हम्म, सगळ्यांना वाटतं सक्सेस आहे, हम्म, हम्म. पण सक्सेस फार कमी आहे, फेल्युअर जास्त आहे. Failure जास्त. तुम्हाला सक्सेस दिसतंय एक फोटो काढण्याच्या मागे, पण मी किती वेळेस त्याच्यात फेल झालेलो हे नाही दिसत. बरोबर तर त्याच्यामुळे तुम्हाला सक्सेस रेशो कमी आहे. बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला प्रयत्न तर केलेच पाहिजे. बरोबर. तर हा एक मोठा फरक आहे फोटोग्राफीमध्ये. सर तुम्ही आत्ताच सांगितलं की भारतामध्ये थोडंसं फोटोग्राफी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. राईट. परदेशात प्रोत्साहन दिलं जातं. तर तुम्हाला काय वाटतं आपल्या शासनाने महाराष्ट्र शासनाने म्हणावं की भारत सरकारने म्हणावं अशा काही योजना काही आणलेल्या आहेत का की ज्या काहीतरी तुमच्या सारख्या फोटोग्राफर जे आहेत जे नवीन येणारे फोटोग्राफर्स आहेत त्यांच्या कामाच्या आहेत असं काही आहेत का योजना वगैरे किंवा माझ्या मते शासनाचं काही? हा पण प्रश्न खूप छान विचारलाय तुम्ही. हां. कारण कलाकार हा माणूस सर्वसामान्यांना रंगीबेरंगी दुनिया दाखवणारा माणूस आहे. बरोबर. पण त्याच माणसाकडे आज दुर्लक्ष आहे. हम्म, हम्म. हे आमचं दुर्दैव आहे म्हणायला लागेल कलाकारांचं. कारण एखादं गाणं ऐकल्यावर एखादा फोटो बघितल्यावर त्या व्यक्तीला एवढा आनंद मिळतो, एवढं त्याला छान वाटतं, हो. त्याचा पूर्ण स्ट्रेस निघून जातो. बरोबर. तो हा म्हणजे खरं जीवन दाखवणारा हा कलाकार आहे. बरोबर. आणि महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकार असेल, इथे कुठे कुठेतरी आपण कमी पडतो. हे मी म्हणायला मला काहीच त्याच्यात हे नाही वाटणार. बरोबर. तर कुठेतरी होतं दुःख की बुवा आपल्याला एवढं आपण काम केलेलं आहे, एवढं समाजासाठी करतोय आपण, पण पाहिजे तेवढं प्रोत्साहन नाही मिळालेलं. बरोबर. तर कुठेतरी सरकारने याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. पहिल्या काळात जसं होतं की एखादा राजे महाराजे काही काम करायचे आणि एखादं राज्य देऊन टाकायचे किंवा काहीतरी देऊन टाकायचे, पण आज ती कंडिशन नाही आलेली. आज कलाकाराकडून काय काढून घेता येईल, त्याला केवढं गरीब करता येईल, हा करण्याचा प्रयत्न चालू आहे. हा मोठा डिफरन्स आज ह्या निमित्ताने मी तुम्हाला सांगेन. नक्कीच बैजू सर या मुलाखतीच्या माध्यमातून मला कुठेतरी सरकारला शासनाला हे सांगावंसं वाटतं की खरंच संगीत असेल गाणं असेल बाकी कुठली पेंटिंग असेल या सगळ्या गोष्टींना सरकार थोडीशी मदत करत असतं किंवा कुठल्या न कुठल्या माध्यमातून प्रोत्साहन देत असतं. परंतु मला इथं दिसून आलं की फोटोग्राफीमध्ये थोडंसं शासनाने सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे आणि जी येणारी नवीन तरुण पिढी ही या फोटोग्राफीकडे वळावी, त्यांना त्यात काम करावं वाटावं यासाठी सरकारनं शासनानं काहीतरी धोरणं आखली पाहिजेत आणि त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं. सर खरंच बोलता बोलता असे अनेक प्रश्न या ठिकाणी येत असतात, निर्माण होत असतात. सर आता मला एक सांगायचं तुम्ही आता या विद्यापीठामध्ये मुलांना फोटोग्राफी शिकवता, तर बरेचसे विद्यार्थी तुमच्याकडे घडत आहेत. तर तुम्हाला असं जाणवतं का की खरंच या मुलांमध्ये टॅलेंट आहे आणि हे पुढे कुठेतरी आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ शकतात, असे काही विद्यार्थी तुमच्याकडे आहेत का? मी आता मागच्या 5 वर्षापासून ह्या डिपार्टमेंटला आहे, हेड ऑफ द डिपार्टमेंट. आणि आम्ही दर वर्षी अपडेट राहतो, मुलांना नवीन नवीन देण्याचा प्रयत्न करतो. अच्छा. आज मिररलेस टेक्नॉलॉजी आमच्याकडे आहे आणि सगळ्या 8 mm पासून 800 mm च्या लेन्सेस आमच्याकडे आहेत. आणि मुलं आहेत, नाही असं नाही, पण 20 मुलांपैकी 10 मुलं 50%. अच्छा. काही लोकांची इच्छा असते पण नाही करू शकत, बिकॉज ऑफ इन्व्हेस्टमेंट असेल किंवा फायनान्शियल कंडिशन असेल. काही मुलं जे काम भेटत आहेत ते काम करायला सुरुवात करून टाकतात. तर काही मुलं पूर्ण शिक्षण व्हायच्या आधी सुरू करून टाकतात. तर थोडासा तो एक मुलांचा इंटरेस्ट म्हणा किंवा त्यांच्या काही मजबुरी असतील तो एक भाग असेल, अशामुळे काही मुलं करतात, नाही असं नाही, पण 50-50चा रेशो आहे, नाही असं नाही. आणि तुम्हाला एक्स्ट्रीम लेवल करायचं, शिक्षण हे एक माध्यम आहे. ते खरं तुम्हाला त्याच्यातून एखादा पॉइंट बघून
तुम्हाला मोठं व्हायचं असतं. बरोबर. जरुरी नाही की एखाद्या फेमस इन्स्टिट्यूट मधूनच तुम्ही शिकलं पाहिजे. तुम्ही कुठेही असू द्या, कुठल्याही भागात असू द्या, बरोबर. तुमच्यात कला असेल, तुमच्यात तेवढं पोटेन्शियल असेल तर तुम्ही मोठं होऊ शकता. बरोबर. पण त्याच्यासाठी तुम्हाला हार्डवर्क, स्वतःची इच्छाशक्ती असणं फार गरजेचं आहे. टीचर तुम्हाला सांगतात, जोपर्यंत टीचरचा हात आहे तोपर्यंत गोल तुमचा बरोबर येणार, पण काढल्यानंतर प्रत्येकाचा गोल वेगवेगळा येणार. बरोबर. तर तो तुम्हाला काढणं हे तुमच्या हातात असतं. तर नक्कीच. ह्या गोष्टीकडे सगळ्यांनी सिरियसली लक्ष दिलं तर नक्कीच तुम्ही चांगलं काम करू शकता. नक्कीच सर, खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. बऱ्याच जणांना वाटतं की आम्ही कोर्स केला किंवा या टेक्निकल गोष्टी शिकलो म्हणजे आम्ही एक चांगला फोटोग्राफर होऊ, एक चांगला कलाकार होऊ. परंतु सरांनी सांगितल्याप्रमाणे मनातून तुमचा दृष्टिकोन असला पाहिजे, मनातून इच्छा असली पाहिजे, हार्डवर्क करायची तयारी असली पाहिजे आणि खरंच कुठेतरी एक छंद म्हणून तो असला पाहिजे की मला कुठेतरी पैसे मिळवण्याचं माझं साधन आहे, मला काहीतरी त्यातून इन्कम जनरेट करायचा, हा दृष्टिकोन असेल तर नक्कीच या गोष्टी पुढे जाणार नाहीत. सर वारंवार सांगतायत तुम्ही आणि हे आमच्या प्रेक्षकांना सांगणंही गरजेचं आहे की एक छंद आहे म्हणून आपण ते काम केलं पाहिजे. निव्वळ एक व्यवसाय म्हणून किंवा एक पैसा मिळतो म्हणून या गोष्टी करणं योग्य नाही आहेत. आणि कुठल्याही गोष्टीबद्दल हेच आहेत की नाटक असेल, संगीत असेल, कुठलंही क्षेत्र असेल त्या ठिकाणी सुद्धा ही गोष्ट लागू होते. हां सर, तुम्ही आत्ताच आपण वाईल्ड लाईफ फोटोग्राफीबद्दल बोललो आणि तुम्ही सांगितलंही सुरुवातीला त्याच्यामध्ये काही एवढं तुम्ही कमाई करू शकत नाही, परंतु नंतर कमाई मिळू शकते. परंतु मला असं विचारायचं की जे आजकालचे तरुण आहेत, जे फोटोग्राफीत इंटरेस्ट आहे, त्यांना याच्या व्यतिरिक्त अशा कुठल्या शाखा आहेत की जिथनं ते सुरुवातीला कमाई करू शकतात आणि नंतर भले ते वाईल्ड लाईफमध्ये जातील, पण सुरुवातीला काहीतरी अर्थार्जन करण्यासाठी, काहीतरी थोडीशी कमाई करण्यासाठी अशा दुसऱ्या कुठल्या शाखा आहेत का ज्यातून त्याला इन्स्टंट थोडंसं मदत होऊ शकते पैशाची? बऱ्याच जणांना माहिती आहे की मी वाईल्ड लाईफ तर करतोच, पण माझं बैजू स्टुडिओ नावाचं फर्म आहे. अच्छा. आणि मी एकमेव छायाचित्रकार आहे जो अपॉइंटमेंटवर फोटो काढतो. पोर्ट्रेट फोटोग्राफी, मॉडेलिंग फोटोग्राफी. अच्छा. माझ्याकडे पूर्ण भारतातून लोक, महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून लोक फोटो काढण्यात येतात आणि सगळ्यात महागडा फोटोग्राफर आहे मी आज. अच्छा. पण क्वालिटी पण आहे. तर माझं मेन इन्कम तेच आहे. तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय. प्रॉडक्ट फोटोग्राफी, आपल्याकडे वाळूजमध्ये भरपूर इंडस्ट्रीज आहेत. इंडस्ट्रियल फोटोग्राफी होते, प्रॉडक्ट तयार होतात. तर याच्यातून तुम्हाला इन्कम जनरेट होऊ शकतं. नंतर फूड फोटोग्राफी आहे, आर्किटेक्चर फोटोग्राफी. आपल्याकडे जे वाळूजला फॅक्टरीज आहेत त्याच्यामधून जे प्रोडक्शन तयार होतं तर ते त्यांना इंटरनेटवर टाकण्यासाठी किंवा मार्केटिंगसाठी, ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी फोटोग्राफी करायला लागते. तर ते एक वेगळं टेक्निक आहे. त्याची लाइटिंग वेगळी असते, त्याचे लेन्सेस वेगळे असतात, त्याचे कॅमेरे वेगळे असतात आणि ते काढल्यानंतर मग ते लोक स्वतःचं प्रॉडक्ट लॉन्च करतात. तर त्यासाठी हे शिकणं गरजेचं आहे. आपल्याकडे हॉटेल्स इंडस्ट्रीज आहे वेगवेगळ्या. एवढं टुरिस्ट असल्यामुळे लाखो पर्यटक आपल्याकडे येतात, तर त्यांची हॉटेल्सचे रूम्सची फोटोग्राफी करणं, मग ते जे फूड पदार्थ तयार करतात, फूड फोटोग्राफी आहे. वेगवेगळे आपल्याकडे मॉल्स आहेत, अशा वेगवेगळे ड्रेस, कपड्यांचं आहे, फॅशन आहे, ग्लॅमर आहे, असे अनेक विषय आहेत की ज्याच्यात तुम्ही फोटो काढून इन्कम जनरेट करू शकता. तर हे खूप मोठं मार्केट आहे फोटोग्राफी. त्यासाठी काही वेगळी त्याला खूप जास्त डिमांड पण आहे. त्यासाठी काही वेगळी ट्रेनिंग लागते का? येस, डेफिनेटली. मी असं ठरवलं किंवा एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं मला फूड फोटोग्राफी करायची, मग त्याला आता फूड फोटोग्राफीच्या संदर्भातलं ज्या ज्या गोष्टीची ट्रेनिंग लागते त्याला ती घ्यावं लागेल. आणि तो फूड फोटोग्राफीमध्येच काम करू शकतो. राईट. तो नंतर मग चेंज करू शकणार नाही का? नाही, करू शकतो. आमच्याकडे 3 वेगवेगळे कोर्स आहे. एक हॉबी कोर्स आहे 3 महिन्याचा, एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे आणि एक 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. अच्छा. डिग्री कोर्समध्ये तुम्ही एक प्रोफेशनल सगळ्या प्रकारची फोटोग्राफी आम्ही 6 महिने शिकवतो. अच्छा. आणि डिप्लोमा मध्ये कसं आहे, बेसिक एक छोटासा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. अच्छा. वेडिंग फोटोग्राफी म्हणा, सिनेमॅटिक म्हणा, हे बेसिक. पण प्रॉडक्ट फोटोग्राफी करण्यासाठी तुम्हाला 6 महिने कम्प्लीट, कारण त्याच्यामध्ये पण फूड फोटोग्राफीमध्ये टेबल टॉप फोटोग्राफी म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये ज्वेलरी येते, कोल्ड ड्रिंक्स येतात, आईस्क्रीम येतात, पिझ्झा येतो, बिस्किट येतात, केक येतात, असे त्याच्यामध्ये पण अनेक विषय आहेत. अनेक विषय की नुसतं फूड फोटोग्राफी नाहीये. ज्यूस झाले, फ्रुट्स झाले, मसाले झाले, हे सगळं
कुठे ना कुठेतरी त्याचे प्रत्येकाचं काढायची पद्धत वेगळी असते. हम्म. प्रत्येकाचे लेन्सेस वेगवेगळे असतात, बरोबर. वेगवेगळे अपर्चर असतात, वेगवेगळे शटर स्पीड असतात. हम्म. हे सगळं ह्या कोर्समध्ये शिकवलं जातं. अच्छा, खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली सर. कारण याबद्दल बरेचसे सामान्य लोक अनभिज्ञ आहेत, त्यांना माहीत नसते की फूड फोटोग्राफी काय आहेत. जसं तुम्ही सांगितलं त्याच्यानंतर इंडस्ट्रीची जी फोटोग्राफी असते, ज्या प्रॉडक्टची फोटोग्राफी Right. असते, मॉडेलिंगची फोटोग्राफी आहेत, म्हणजे खूप सारं भन्नाट विषय आहेत. फोटोग्राफी म्हणजे एक लिमिटेड नाही, नाही, अनलिमिटेड. हा लोकांना फार असं वाटतं त्यांना एक की छोटी नुसतं वेडिंग लग्नाचेच फोटो आहे म्हणून. करेक्ट करेक्ट करेक्ट. म्हणजे आज मला तर असं वाटतं या पॉडकास्टमधून बऱ्याचशा लोकांना कळेल की फोटोग्राफी म्हणजे खूप वास्ट विषय आहे. आणि या वास्ट विषयाला तुम्ही एका कवेत घेतलेलं आहे आणि तुम्ही आत्ताच सांगितलं की तुम्ही मॉडेलिंग फोटो पण करतात तुम्ही. Right. तुमचा एक चांगला फोटो स्टुडिओ आहे. तुम्ही पण अशी फोटोग्राफी केलीत का पहिले? हो, मी माझं शिक्षणच तसंच मी केलं होतं. कारण मी बघितलं की याच्यामध्ये इन्कम सोर्स खूप जास्त आहे आणि समजा लोकांना क्वालिटी वर्क दिलं तर ते लोक ऍक्सेप्ट करतात. बरोबर. क्वांटिटी काम करणारे खूप लोक आहेत, पण क्वालिटी काम करणारे फार कमी आहेत. तर तोच मी एक एम ठेवला आणि लोकांना पाहिजे तसं खूप अतिशोक्ती नाही वाटणार. माझ्याकडे कमीत कमी मी 3-4 लाख फोटो तरी पोर्ट्रेट फोटोग्राफीमध्ये काढलेले आहेत. अच्छा. आणि मी कुठेही गेलो, कुठल्याही भागात गेलो तर लोक भेटायला येतात, बोलतात. परदेशात गेल्यावरही मी काढलेले फोटो मॉडेलिंगचे किंवा कोणी बरेच जण हाऊस म्हणून काढतात, तिथे येऊन मला भेटतात की बैजू पाटील आलेत म्हणून. तर माझ्या मते ते एक मला खूप मोठं एक पुरस्कार आहे म्हणेल मी तर. कारण लोक आत्मीयतेने येतात आणि हे पिढ्यानी पिढ्या, जनरेशन टू जनरेशन हे माझ्याशी आज कनेक्टेड आहेत. मला एक त्याचा विचारायचं मला होतं. खूप मोठा फायदा झाला. मला तुम्हाला एक विचारावंसं वाटतं आता की तुम्ही सांगितले मॉडेलिंगचे फोटो तुम्ही काढले, म्हणजे असे कुठले मॉडेल्स ज्याचं नाव सांगता येईल तुम्हाला जे प्रसिद्ध आहेत, असे कुठले मॉडेल्स आहेत? मृणाल देव म्हणून तुम्ही नाव ऐकले? हा, मृणाल देव ऐकले. हा, विको टर्मरिकचे ते म्हणून मी शूट केलेले आहे. आसिफ अली म्हणून आहे, हा. त्याचं शूट केलेलं आहे. असे असंख्य लोक आहेत अच्छा. की वेगवेगळ्या फील्डमध्ये ते काम करतायत. ऐश्वर्याजी रायांचे पण मी फोटो काढलेले अरे होते. नंतर आपलं आमिर खान त्यांचे 1-2 फोटो काढलेले आहेत. अच्छा. असे अनेक लोकांचे फोटो मी काढलेले आहेत. नक्कीच. आता म्हणजे ह्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या, या निमित्तानं कळाल्या की तुम्ही मॉडेलिंगचे फोटो सुद्धा काढतात. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. तर आता एक वेगळा प्रश्न असा मला विचारायचा आहे की थोडंसं मला वाटलं म्हणून मी विचारतोय की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या जंगलात गेलात आणि एखादी पर्टिक्युलर मुवमेंट तुम्हाला कॅच करायची आहे आणि तुम्ही त्यासाठी खूप प्रयत्न करताय आणि ती मुवमेंट आता कॅप्चर होणार आहे, तर त्यावेळेस मला असं वाटतं की तुम्हाला अशा भावना तयार होतात का की तो पक्षी म्हणजे मीच आहे, ते झाड म्हणजे मीच आहे, आजूबाजूचं वातावरण, तुम्ही एकरूप होऊन जाता का त्या गोष्टीशी? हो, जेव्हा काय तुम्ही असते भावना? काम सिरियसली करतात, मन देऊन करतात, तर तुम्हाला ती फोकस ठेवायलाच लागतं. कारण तुमचं फोकस प्रॉपर नसेल, मन विचलित असेल, तर ते शॉट्स मिस पण होतात. बरोबर. नाही असं नाही, कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे. आणि घरात बसल्या नाही होत आहे. त्या बरोबर. फील्डवर ते वातावरण कसं आहे, त्याचं बिहेवियर काय आहे, तो कुठून येतो, कुठून जातो, कुठल्या लाईटमध्ये चांगला दिसतो, बरोबर. कुठल्या सीझनमध्ये चांगला दिसतो, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे. बरोबर. आणि ती मुवमेंट क्लिक होते असं नाही आहे. मी म्हणजे काही काही क्षण तर मी कंटिन्यू वर्ष बसलेत आणि ती घटना माझ्या समोर झाली पण मी ती कॅप्चर नाही करू शकते. असं पण घटना घडतात, नाही असं नाही, चूक होतातच. बरोबर. पण मग होतं, फील होतं डेफिनेटली, यार आपण एवढं शिकलेलो आहे, एवढा आपला अनुभव आहे आणि तो शॉट आपल्याकडून मिस झालं, ती एक रुखरुख मनात राहते. पण निसर्ग आहे शेवटी, नॅचरल गोष्टी होतात, त्याला आपण काहीच करू शकत नाही. आणि तुम्हाला कॅप्चर करणं, मी तर म्हणेल मला अजूनपर्यंत चांगला फोटो भेटलेलाच नाही, त्याच्याच प्रयत्नात आहे मी. सर, आणि ही इच्छा ठेवली तर माझ्या आतापर्यंत इतके फोटो काढले, तुम्ही इतके पुरस्कार मिळाले त्या फोटोंना, तुम्ही म्हणता आतापर्यंत चांगली मुवमेंट कॅप्चर झाली नाही. नाही असतं, काय असतं, 100% फोटो तुम्हाला कधीच चांगला नाही मिळू शकत. बरोबर. इम्पॉसिबल आहे. कारण एवढ्या घटना घडतात ना, कधी लाईट चांगली नसते, तर कधी मग तुम्ही प्रॉपर शटर स्पीड नसते, कधी ती घटना घडते पण लो लाईट असतो, अशा होतात घटना. काही लोकांना तो आवडतो म्हणून तो प्रसिद्ध होतो.
तुम्ही असं एखादं प्लॅन करून जाता का फोटो काढताना की येस मला ही मुवमेंट घ्यायची आहे, ह्या सीझन मध्ये घ्यायची आहे आणि आता मला ही तयारी करायची आहे. अशी पूर्ण तयारी करून तुम्ही त्या फोटोसाठी निघता का? हो, माझे कसं असतं, माझे जे गाईड्स, माझे जे ड्रायव्हर्स, हम्म, यांना माहिती आहे हम्म, की आपल्या फोटोग्राफरला हम्म. काय तो कॅप्चर करू शकतो हा हा आणि त्याचा काय अनुभव आहे हा ह्या गोष्टी. मग आम्ही त्यांच्याशी, भारतातले जे माझे मित्र आहेत, गाईड्स आहेत, त्यांच्याशी टचमध्ये असतो की कुठे काय घटना घडते, हा. तर ते ब्रीफिंग करत राहतात. अच्छा, आणि कारण आपल्यापेक्षा त्यांचा अनुभव खूप मोठा खूप असतो, मोठा असतो. कारण आपण 15 दिवसासाठी गेलेलो असतो, त्यांचं आयुष्यच त्या ठिकाणी गेलेलं असतं बरोबर. आणि त्यांना माहिती असते की ही घटना अजूनपर्यंत कोणी काढलेली नाहीये, हम्म. झालेली आहे, पण ती कॅप्चर नाही कॅप्चर करू झालेली शकली. नाही, बरोबर. आणि जेव्हा आम्ही कॅप्चर करतो, त्यांचंही मोठं नाव होतं की बैजू सरांसोबत कोण गाईड होतं, कोण ड्रायव्हर होतं. हम्म, हम्म, आणि त्यांचं पण, त्यांच्याकडे मग लोक टुरिस्ट येतात, फोटोग्राफर्स येतात, तर हम्म. त्याच्यामुळे त्यांचाही प्रयत्न असतो की ती मोमेंट कॅप्चर करता आली पाहिजे. बरोबर. तर त्याच्यासाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि त्या हिशोबाने त्यांच्याशी जेव्हा आपण विश्वास ठेवतो हम्म. आणि त्या हिशोबाने काम करतो, तर ते कॅप्चर इमेजेस तुमच्याकडून काढले जातात. सर, आता मला सांगा, तुम्ही खूप ठिकाणी फोटो काढले असतील, वेगवेगळ्या जंगलात काढले असतील, वेगवेगळ्या डोंगरावर काढले असतील, तर या सगळ्यापैकी तुम्हाला कुठला असा भाग आहे, कुठला जंगल आहे किंवा कुठला प्रदेश आहे की जो तुम्हाला आकर्षित करतो फोटोसाठी कायम? भारतामध्ये बघा, आपल्याकडे आसाममध्ये काझीरंगा नॅशनल पार्क अच्छा. अतिशय सुंदर आहे. हम्म. डेन्स फॉरेस्ट आहे. हम्म. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क छान आहे. हा. रणथंबोर नॅशनल पार्क छान आहे. हम्म. कर्नाटकमध्ये कबिनी म्हणून चांगलं आहे. हम्म. खाली केरळमध्ये पेरियार आहे. हम्म. हिमाचलमध्ये हेमिस नॅशनल पार्क आहे. लद्दाख आहे. प्रत्येक फॉरेस्टची एक वेगवेगळी आयडेंटिटी आहे अच्छा. आणि प्रत्येक ॲनिमल्स त्या हॅबिटॅटमध्येच राहतो. की आपल्याकडे एलिफंट नाहीये एलिफंट महाराष्ट्रात. महाराष्ट्रात नाही. हा, उत्तराखंडमध्ये खूप जास्त डेन्स फॉरेस्ट आहे. हम्म. तर प्रत्येक ॲनिमल्सचं जे वेदर आहे, हम्म. तसं त्या हिशोबाने तिथे ॲनिमल्स सर्व्हाइव्ह होतात. तर त्या हिशोबाने समजा तुम्हाला टार्गेट तुम्ही ठेवलं, हम्म. आणि मी जनरली टार्गेट धरतो की समजा एखाद्या जंगलात घेतलंय तर एक पक्षी तर एकच पक्षी, हा. एखादा ॲनिमल तर एकच ॲनिमल, त्याच्याच मागे फॉलो केलं तर ते काम जास्त काम चांगलं जास्त चांगलं. हा, म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही एक पक्षी टार्गेट केला, मला त्याचा फोटो घ्यायचा आहे, पण अचानक तुम्हाला दुसरे काही फोटो मिळाला अचानक, हम्म. तोही तुम्ही तो काढता का? मी काढण्याचा प्रयत्न करतो, कारण ती घटना परत मिळत मिळत नाही. नाही, बरोबर. एकदा फोटोग्राफीमध्ये मिस झालं, हम्म. ते मिस झालं, आयुष्यात परत नाही मिळत तुम्हाला. तुम्हाला भारतीय जे प्रदेश आहेत, जंगल आहेत आणि परदेशातील जंगल, यात कुठली गोष्ट अट्रॅक्ट करते जास्त? परदेशामध्ये आफ्रिका अतिशय सुंदर आहे. हम्म. परदेशामध्ये लिमिटेड पक्षी आहेत. हम्म. आपल्याकडे हजारो प्रकारचे पक्षी आहेत, प्राणी आहेत. अच्छा, म्हणजे इथे- परदेशामध्ये 2 ते 3च प्रकारचे पक्षी आहेत. अच्छा, मग आपल्याकडे जास्त आहेत, एक्झॅक्टली. डायव्हर्सिटी खूप आहे आपल्याकडे. डायव्हर्सिटी जास्त. भारतामध्ये बरोबर. हजारो प्रकारचे पक्षी आहेत. हम्म, हम्म. तर हा खूप मोठा फरक आहे आपल्यामध्ये. आणि थोडासा परदेशामध्ये ॲनिमल्सला, बर्ड्सला खूप जास्त प्रोटेक्शन दिलेलं आहे. आपल्याकडे तेवढं प्रोटेक्शन दिलेलं नाहीये. अच्छा. त्याच्यामुळे ॲनिमल्स, बर्ड्स आपल्याकडे जवळ येऊ देत नाही, ते उडून जातात. अच्छा. पण परदेशातले पक्षी अतिशय ॲनिमल्स जवळ येऊ देतात, कारण त्यांना भीती नावाचा प्रकार नाही. बरोबर. कारण थ्रेट तिथे माणसांना खूप स्ट्रिक्टली फॉलो करायला लागतात रूल्स. अच्छा. ॲनिमलला शिकार केली किंवा डिस्टर्ब करता येत नाही. तर त्याच्यामुळे एक ॲनिमल्सला वेगळा कॉन्फिडन्स आलेला आहे. हा मेजर डिफरन्स आहे आपल्यामध्ये. अच्छा. आता एवढ्या सगळ्या तुमच्या अनुभवातून फोटोग्राफीच्या, वाईल्ड लाईफमध्ये जे काही पशु पक्षी जे काय आहेत, जंगली प्राणी वगैरे, याच्याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी चांगली माहिती झाली असेल की त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, की कसं आपण बिहेव केलं पाहिजे, याच्याबद्दल तुम्हाला बराचसा अनुभव आला हो, असेल. हो. तो सर्वसामान्य माणसाला नसतो आणि माणूस त्या प्राण्याला घाबरतो किंवा वेगळं वर्तन करतो, त्यामुळे बरोबर. तो प्राणी त्यावर अटॅक करतो. असे काही प्राण्यांचा अटॅक करण्याचा काही तुम्हाला अनुभव आहेत का? मी भरपूर एक्सपिरियन्स आहे. हम्म. त्याच्यापैकी एक अनुभव सांगतो. टायगरनी माझ्यावर अटॅक केला होता. हम्म. आम्ही कान्हा नॅशनल पार्कमध्ये, हम्म. तर मी होतो, माझा ड्रायव्हर होता, हम्म. आणि आम्ही जंगलामध्ये, तिथे ओपन जिप्सी असते, हा, ओपन open असते. gypsy.
आणि पहिलेच तुमच्याकडून लिहून घेतलेलं असतं हम्म, की तुम्ही तुमच्या रिस्कवर जंगलामध्ये जात आहात. हम्म, तिथे काही एखाद्या ॲनिमलने अटॅक केला, त्याच्यात तुमचा प्राण गेला, तर हा. त्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट जबाबदार जबाबदार नसतं. हा. तसं सगळ्या फॉर्मॅलिटी करून तुम्हाला जायला लागतं, परवानगी घ्यायला लागते. आणि आम्ही सहज असं जात असताना आम्हाला टायगर दिसला. हम्म, एका झाडीमध्ये नदी किनारी बसलेला होता तो, हम्म, आणि थोडीशी आम्हाला दिसत नव्हता, गवत येत होतं. हम्म, तर आम्ही थोडंसं गाडी मागे पुढे करत होतो. हा. आणि मागे पुढे करता करता अचानक हम्म. त्यांनी आमच्यावर चार्ज केलं, अच्छा, अचानक डायरेक्ट झडप मारली. हा, आणि योगायोगाने काय झालं, माझा पाय असं बाहेर होता हा, स्लाइटली. हा. त्यांनी जेव्हा पंजा मारला तेव्हा तो माझ्या बुटावर लागला. अच्छा, बुटावर लागल्यानंतर तो बूट फाटला आणि लगेच माझ्या ड्रायव्हरनी रेस करून तिथून गाडी पटकन बाहेर काढली. पटकन बाहेर काढली. तर तो बूट मी अजूनपर्यंत सांभाळून ठेवलेला आहे. बापरे. तर अशा घटना घडतात, नाही असं नाही. अच्छा. कारण ॲनिमल आपण कितीही ऍडव्हान्स होऊ द्या, आपण म्हणतो कितीही पक्ष्यांचे प्राण्यांचा अभ्यास करू द्या, पण यांचं बिहेवियर समजणं फार डिफिकल्ट आहे. कधी काय होईल, जे दिसतोय शांत बसलेला आहे त्याचं काही करणार नाही, पण एकदम कधी कधी असे अटॅक होतात. बरोबर, तर त्यावेळेस तुम्हाला थोडंसं सांभाळूनच सगळ्या गोष्टी करायला लागतात. बरोबर. तर तो एक माझा वेगळा अनुभव होता. म्हणजे खूप रिस्की काम आहे सर हे. राईट राईट. खरंच खूप रिस्की आहे. मला अजून असं विचारायचं सर, की आता तुम्ही जे काही जंगलात जाता, फोटोग्राफी करता, आजकाल आपण बघतोय की खरंच जंगलं कमी होत चालली आहेत. जंगलं कमी होत चालली आहेत. आपण बघतो की बिबट्या शहरात घुसला, बिबट्या रस्त्यावर दिसला. ह्या ज्या काही गोष्टी घडतायत, यामागं माणूस कितपत जबाबदार आहेत? काय केलं पाहिजे आपण सर्वांनी? काय जबाबदारी आपली? ॲक्च्युली माणसाला कितीही भेटलं तर ते कमीच पडणार आहे. आणि अटॅक याच्यामुळेच वाढलेले आहेत की यांचे जे फॉरेस्ट आहेत हे छोटे होत चाललेले आहेत आणि त्यांची फूड चेन ही कमी डिस्टर्ब झालेली आहे. बरोबर. जंगलामध्ये पाहिजे तेवढे प्राणी त्यांना खायला अवेलेबल नाही. अवेलेबल नाही. शहरामध्ये खूप डॉग्स, वाढले. लेपर्डचं प्रमाण बघा तुम्ही, खूप आपण ऐकतोय की शहराच्या आजूबाजूला येतात आणि त्यांना सगळ्यात सोपं फूड आहे डॉग. त्याच्यामुळे ते शहराकडे अट्रॅक्ट झालेले आहेत. बरोबर. आणि माणसं, हे मी पहिलेही सांगितलं, माणसं हे खाद्य नाहीच आहे, पण त्यांना सर्व्हाइव्ह होण्यासाठी ते ह्या स्ट्रीट डॉगला पकडतात आणि खातात. त्याच्यामुळे ते शहराच्या जवळ यायला लागलेत. हे मोठं कारण आहे. आणि आपला इंटरफेरन्स खूप जास्त वाढलेला आहे, कारण प्रत्येक ठिकाणी टुरिस्ट वाढलेला आहे, फिरणारे वाढलेले आहेत, खेड्यापाड्यातील लोक झाड तोड करायला लागलेले आहेत. तर त्याच्यामुळे ॲनिमल डिस्टर्ब झालेला आहे. कारण ॲनिमलला खूप शांतताच आवडते, कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स, गोंधळपणा, आवाज आवडत नाही. तर त्याच्यामुळे हा एक फरक आपल्याला जाणवतो. नक्कीच सर. आपण बघतोय आजकाल की आपण आधाशासारखं, म्हणजे आपल्याला सगळंच पाहिजे. सगळंच पाहिजे. तसं बघितलं तर बर्ड्स, ॲनिमल्सचं तुम्ही बिहेवियर बघा. ते प्रत्येक झाडावर नेस्ट करू शकतात, प्रत्येक ठिकाणी घर बनवू शकतात. पण ते एक झाड असतं, तिथे छोटंसं नेस्ट करतात, पिल्लू डेव्हलप करतात आणि निघून जातात. तर त्यांच्यासाठी शिकण्यासारखं खूप आहे. आपल्याला काय मलबार हिलवर घर पाहिजे, मर्सिडीज पाहिजे, एसी पाहिजे, हा ब्रँडेडचा कॅमेरा पाहिजे, ते पाहिजे, एंडलेस आहे. तर माणसाने ह्या गोष्टी, जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात फिराल तर ह्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात की ते त्यांचं जीवन कसं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, आणि एक वेगळी एनर्जी तुम्हाला जंगलात फिरण्यावर मिळते, प्युअर ऑक्सिजन मिळतो. असं अनेक गोष्टी आहेत जे तुम्ही पैसे देऊनही तुम्हाला मिळत नाही, तेवढं निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला मिळतं. खरंच सर, आता तुम्ही जी गोष्ट सांगितली त्यातून एक डोळे उघडवणारी गोष्ट आहे की माणूस आधाशासारखं पुढच्या येणाऱ्या 5-50 वर्षाचा, आपल्या मुलांचा, त्यांच्या नातवांचा विचार करून काहीतरी संपत्ती एकत्र करण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही सांगितलं आता की तो पक्षी बिचारा फक्त आजचा मला माझ्या पिल्लांना दाना कुठून मिळेल आणि तो दाना मी कुठून नेऊन, तो काय असा घरात कोठारा करून ठेवत नाही की हे दाणे आता मी साठवून ठेवतो मला नंतर कामाला येईल. बरोबर. बैजूजी, आज आपण आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात, मनमोकळा संवाद साधला आणि तुमचे जे काही अनुभव आहेत ते सांगितले आणि आमच्या प्रेक्षकांसाठी काही सूचना दिल्या आणि सगळ्या गोष्टी ज्या काही महत्त्वपूर्ण आहेत त्या तुम्ही आज या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हा सर्वांना सांगितल्या. आणि तुम्ही तुमचा हा वेळात वेळ काढून आम्हाला हा जो काही अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी खरंच तुमचे, आमच्या चॅनलकडनं, किस्से कहानियां विथ भिंगारे आर्ट्स कडनं खूप खूप आभार मानतो. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे शतशः आभार. Thank you. धन्यवाद.